माझी पहिली सूचना अशी आहे की ज्या शाळेत शिक्षक काम करतात त्या शाळेतच त्यांना मानाने वागवले गेले पाहिजे. शाळांतील समारंभात शिक्षकांचा मान नेहमी राखला गेला पाहिजे. प्रमुख पाहुण्यांच्या शेजारी व्यासपीठावर त्याला मानाची जागा देण्यात आली पाहिजे. समाजातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मी अशी विनंती करीन की त्यांनी शिक्षकांना कोणत्याही परिस्थितीत एकेरी संबोधू नये. तासनतास शिक्षकांना किंवा विद्यार्थ्यांना कोणत्याही सार्वजनिक समारंभात प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताकरिता ताटकळत ठेवले जाऊ नये. तसेच आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शिक्षकांना लाचारी पत्करावी लागता कामा नये. योग्य अशा मागण्या त्यांना हक्काने मिळाल्या पाहिजेत. शिक्षकांच्या दृष्टीने सर्वात मोठा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे आर्थिक प्रश्न होय. त्यात अनेक प्रश्न अंतर्भूत आहेत. उदाहरणार्थ वेतनश्रेणीत वाढ, निवृत्तीवेतनाचा प्रश्न, राहण्याच्या जागेचा प्रश्न इत्यादी. या साऱ्याच प्रश्नांची सोडवणूक अपेक्षेप्रमाणे होणे अशक्य आहे. कारण आपण एका गरीब देशाचे नागरिक आहोत. विकासाच्या एवढ्या विविध योजना आपण आखल्या आहेत की त्यांनाच पैसे अपुरे पडत आहेत. आर्थिक ओढाताण तर सारखी चालूच आहे. आर्थिक प्रश्नांचा विचार करीत असताना शिक्षकाने शाळा चालकांकडे देखील सहानुभूतीने पाहावे अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे. त्यांचे चुकत असेल तर जरूर प्रश्न मांडा, त्यासाठी भांडा. परंतु आपल्या सहकारी शिक्षकांचे चुकत असल्यास त्याचे समर्थन होता कामा नये. त्यांची चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न शिक्षक संघाकडून जर झाला तर त्यामुळे आपल्या संघाची प्रतिष्ठा खचित वाढेल. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की शैक्षणिक क्षेत्रात संस्था चालवणारे कार्यकर्ते, खाजगी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था यांचे पदाधिकारी नेहमी चुकतात. आपल्या अधिकाराचा गैरवापर करतात किंवा सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करतात. असे मानणे थोडे विकृतपणाचे होईल. कारण किती झाले तरी जनतेच्या आशा आकांक्षा लक्षात घेऊनच अशा संस्था निघत आहेत, चालवल्या जात आहेत.